श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व मित्रमंडळींनो. आज रविवार. आजची दिवसाची सुरुवात माझ्या पूजेने मी करते आहे. ही आमच्या घरातली पूजा जी आहे ना देवांची, ते माझे मिस्टर करत असतात, पण आज मी करते आहे. तर नेहमीप्रमाणे देवांना स्नान घालून मग पुढला ती पूजा संपन्न होणार आहे. तर स्वामीविषयी सांगायचे आज मला तुम्हाला. स्वामींच्या सेवेमध्ये मी गेल्या 14 वर्षापासून आलेली आहे. तो अनुभव मी कधी ना कधी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. जेव्हा आपण खूप संकटात असतो किंवा कुठलेच मार्ग उघडे नसतात, असं वाटतं सर्व आता संपला आहे, कोणताच दरवाजा आपल्यासाठी उघडत नाही, अशी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा वेळ येते ना, तेव्हाच आपल्याला देव आठवतो. आणि तशी वेळ माझ्या पण आयुष्यात आली होती आणि मलाही स्वामींनी त्यातून तारलेले आहे. तेव्हापासून त्यांनी जे मला तारले आहे ते अजूनही त्या दिवसापासून आजपर्यंत ते माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत. जे स्वामी सेवेकरी आहेत त्यात सर्वांनाच ह्यांचा अनुभव नक्कीच आला असेल. स्वामींची सेवा, नित्यसेवा मी रोज करते. त्याच्यामध्ये 11 माळी जप, गुरुचरित्र, सारामृत हे 3 अध्याय रोजचे वाचन हे मी स्वामीच्या नित्यसेवेमध्ये करत असते. स्वामीचे नामस्मरण हे कंटिन्यू माझ्या मुखामध्ये असतेच. आणि ते माझ्या मुखामध्ये असल्या कारणाने मी कुठेही कधीही गेली ना की मला स्वामी दिसतातच. कधी रिक्षावरती, कधी गाडीवरती, कधी त्यांचा फोटोज दिसतो, होतो असा अनुभव येतो. माझा हा जो दिव्य अनुभव आहे तो एखाद दिवस मी तुमच्यावर नक्की शेअर करेल. आणि मग तुम्हीही मला तुम्हाला आलेले अनुभव ना नक्की सांगा, मी नक्की ऐकेल ते अनुभव. या 14 वर्षामध्ये ना स्वामीने मला 2 गोष्टी शिकवल्यात. एक म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे, कायम तुझ्या पाठीशी राहील, फक्त मला तू हाक दे, माझं नामस्मरण कर आणि मला हाक मार, तुझे कर्म चांगले ठेव. हे एक स्वामीने मला शिकवलं आहे. आणि दुसरी गोष्ट, धीर कधीच खचवू नये. माझ्या मित्रमंडळींनो, तुम्हालाही मी सांगते, कधीच धीर खचवू नका. आयुष्यामध्ये सगळे दिवस आपले सारखे नसतात. जसे आपल्याला चांगले दिवस हवेसे असतात ना, तर चांगल्या दिवसानंतर वाईटही दिवस आयुष्यात येणारच असतात. जसे चांगले दिवस कायम राहत नाहीत, तसे वाईट दिवसही कायम राहत नसतात. ते जाणार, कधी कधी थोडा टाईम लागेल, पण ते नक्की जातात. दिवस हा सारखा राहत नाही. फक्त त्या कठीण काळामध्ये तुम्ही तुमचा धीर खचवू नका. पॉझिटिव्ह विचार करा. देवाच्या चरणी स्वतःला पूर्ण लीन करा. त्या देवालाच बोला की माझ्यावर आलेले हे जे संकट आहे किंवा माझ्यावर आलेला हा वाईट प्रसंग आहे, देवा तो तुझ्या पायाखाली घे आणि मला यातून तार. बघा, नाही ते तुमच्या पाठीशी उभे राहिले तर तुम्ही मला बोलाल. नितांत विश्वास ठेवा आणि बस, धीर खचवू नका. ही वेळ कायम नाही आहे. स्वतःला कायम बजवत राहा. ही वेळ कायम नाही, ही वेळ देखील निघून जाणार आहे. ह्या 2 गोष्टी मला स्वामींनी शिकवल्या आहेत आणि मी सर्व काही ना त्यांच्यावर सोपवलेलं आहे. तुम्हीच सर्व करणार आहात, तुम्हीच मला यातून तारून येणार आहात. इतका माझा स्वामींवरती, माझ्या महाराजांवरती माझा विश्वास आहे. रोजची साफसफाई तुम्हाला बोललेली ना मी घर साफ करायला काढलेलं आहे. तर एकदम तर काय घर साफ नाही होतं. माझा रोजचा एक कोपरा घेते साफ करायला. आता ह्या बरण्या वगैरे घेतलेल्या त्या धुवून वगैरे ठेवल्या आहेत. तिची मांडणी होती ती स्वच्छ केली आहे.
आणि आता सगळं सामान त्याच्यामध्ये भरून ठेवते आहे. रविवार म्हटला ना की माझ्या घरामध्ये पूर्ण आठवड्याभराच्या कपड्यांच्या घड्या असतात. कपाटं लावणं हे माझं नियमाचं रविवारचं काम आहे. तिन्ही कपाटं घड्या करून व्यवस्थित कपाट लावणं, इस्त्रीचे कपडे, आठवड्याभराचे वाटप, आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट असेल, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, ह्या सगळ्या चटण्या बनवून ठेवणं, ही माझे कामच चालू असतात दर रविवारचे. ते असं तयार असलं ना की पटकन जेवण कसं बनवता येतं लवकर लवकर, त्याला वेळ लागत नाही. तर ही माझे संडेचे कामं चालू असतात. आणि जर मग आमच्या घरी ना नॉनव्हेज जर खायचं असेल तर स्वामींची पूजा वगैरे करून झाल्यानंतर, त्यांची नित्यसेवा करून झाल्यानंतर मगच मी नॉनव्हेज खाते. पुन्हा सकाळी काही नॉनव्हेज वगैरे काही बनवलं नाही, संध्याकाळी बघूया म्हटलं काहीतरी करू, आणि त्याप्रमाणे माझे कामं सुरू आहेत. अजून साफसफाई करणार आहे मी. तर जशी मी साफसफाई करेल ना तर तुम्हाला मी केलेली साफसफाई किंवा तिथल्या तिथे थोडक्यात थोडीशी काय सजावट करते आहे किंवा काय करते हे तुम्हाला मी नक्की दाखवेल. जास्त काही बोलायला बरोबर जमत नाही आहे मित्रमंडळींना, थोडं समजून घ्या. सुचत नाही मला, हो, थोडा सपोर्ट करा. तर हे बघा, रात्री मी अंड्याची आमटी केलेली आहे. भात आणि अंड्याची आमटीच केली आणि तीच आता वाढते आहे. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर शॉर्ट्समध्ये बघा, मी पूर्ण डिटेल टाकलेली आहे. आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.